नमस्कार. ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अनिकेत सोनवणे, बदलापूर प्रतिनिधी. सध्या राज्यामध्ये सर्वत्र निवडणुकीचे वादळ पाहायला मिळत आहे. सर्वत्र राजकारणामध्ये अतिशय राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मुरबाड शहरातील भालूक ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच पार पडला व त्यातच भालूक ग्रामपंचायतीच्या आनंद विशे यांना एका हाती सत्ता विजय मिळाला. यावर ठळक वार्ताने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कटोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यावेळी आम्ही सदैव सरपंच यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे म्हणत पूर्णतः पाठिंबा दर्शवला. यावेळी सरपंच आनंद विशे यांनी देखील येणाऱ्या काळात भालूक गावाचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही दिली. नुकताच सरपंचपदी आपली निवड झाली आणि गावाचा कायापालट करण्यासाठी पुढचं आपलं धोरण कशा प्रकारे असेल आणि कशा प्रकारे आपण गावचा विकास कराल? माझे नाव अनंत विशे, मी भालूक ग्रामपंचायतीत थेट सरपंचामधून निवडून आलेला आहे. मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जुनाच साहेबांचा कार्यकर्ता आहे. गावचे अनेक जे प्रश्न आहेत आत्ता साहेबांनी सांगितल्यामुळे गावाला विद्युत पुरवठा सुरळीतपणे होण्याकरता, गावचा रस्ता असेल, गावची पाणी पुरवठा योजना, या सगळ्या योजनांचा पाठपुरावा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करून आणि गावच्या जनतेला योग्य तो न्याय देण्याचा जरूर प्रयत्न करेन. नमस्कार, मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. खरं तर ग्रामपंचायतची निवडणुकाचे जे मोठ्या थाटात उपस्थित झाल्यात, पार पडल्यात आणि भाजपचा विजय जो आहे तो अगदी एक हाती विजय झालेला आहे. आपल्यासोबत मुरबाड विधानसभेचे आमदार आहेत किसन कटोरे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की भाजपचा विजय हा सर्वच ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे आणि अतिशय जल्लोषाचं भाजपमय वातावरण सर्वत्र ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळतंय. तर आपण जाणून घेऊया पुढची वाटचाल कशा प्रकारे असेल आणि काय जे निवडून आलेल्या जे उमेदवार आहेत, जे सरपंच आहेत, त्यांना कशा प्रकारे आवाहन करते. सर, स्वागत आहे आपलं. कशा प्रकारे आपण पुढची वाटचाल असेल, कारण ग्रामपंचायतचा निकाल आता जस्ट हाती लागलाय आणि त्याच्यामध्ये आपला विजय झालाय, काय सांगाल, काय प्रक्रिया असेल? खरं म्हणजे आमची वाटचाल नाही, आमच्या सरपंचाची वाटचाल राहणार. कारण आमचे सरपंच नवीन जे आले, कोलठण ग्रामपंचायत ही बऱ्याच वर्षापासून विरोधी पक्षाकडे होती, आता ती पुन्हा आता आमच्याकडे आलेली आहे आणि एक महिला सरपंच त्या ठिकाणी झाल्यामुळं एक निश्चितपणे आमच्या त्या ग्रामपंचायतीमधील महिलांच्या बाबतीतला जो प्रश्न महत्त्वाचा आहे, ग्रामीण भागातला आरोग्याचा प्रश्न जो महिलांचा आहे, तो पहिल्यांदा सरपंच आमच्या हाती घेतील आणि महिलांचं आरोग्य चांगलं करणं, विकासाच्या बरोबर खऱ्या अर्थाने ज्या घरातली भगिनी एक शारीरिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने असेल तर ते घर चांगलं होतंय, हा पहिला पाय आमच्या सरपंचाचा कोलठण ग्रामपंचायती आणि त्याच भूमिकेतून काम करू. आणि इतर कामांच्या बाबतीमधला सांगण्याची आवश्यकता नाही. आता पाणीपुरवठा योजना जेवढ्या आहेत त्या सगळ्याच सौर ऊर्जेवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही, जेणेकरून MSCBवर अवलंबून न राहता स्वतःच्याच पाणीपुरवठ्याची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली कोलठण गावापासून आपण सुरुवात करतो आहे आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतो. सतत पाणी मिळावं, नागरिकांना, महिलांना आमच्या पाण्याचा त्रास होऊ नये, ही त्यातली महत्त्वाची भूमिका आहे. अंतर्गत रस्ते असतील, विविध सुविधा असतील, या बाबतीतसुद्धा प्राधान्याने या गावांचा विकास करण्यासाठी सरपंचांच्या बरोबर मी स्वतःही निधी कुठं कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचं विश्वास देतो. भालूक ग्रामपंचायतीवर सुद्धा आमचे जे सरपंच निवडून आले विषय, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतील. अनुभवी कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन, विशेषतः त्या भागामध्ये केवळ भालूक नाही तर मोरेचा पाडा हा जो गाव आहे, त्या गावाला सर्व शेतकरी आमचे भाजीपाला मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यांना विद्युत पुरवठाच नाही. त्याच्यामुळं पंपिंग करून पाणी घेण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतीवरून त्यांना जी लाईन लागणार आहे MSCBची, तिचा प्राधान्याने विचार करून शेतकऱ्यांना आमच्या उत्पन्नाचं साधन वाढवावं यासाठी पहिलं सरपंच आमचं ते काम करते.